नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तुझ्यासोबत अंकितने तिला जागवत विचारलं. अंकित खूप घाबरला होता. आचलची हालत पाहून त्याला आधीच काहीतरी गडबड वाटली होती, पण तिचं आत्ता असं वागणं पाहून तो पूर्णपणे शुअर झाला होता का आचलला कोणीतरी ड्रग्स दिलाय म्हणून. कितीही केले तरी अंकित आता तिचा होणारा नवरा होता. त्याला पण आता सहन नव्हतं होत का हे आचलसोबत असं कोणी केले असेल. हा विचार करून त्याचा पण राग आता मावत नव्हता. त्यानेच रागात अक्षयचा नंबर डायल केला. अक्षयने जसं फोन उचलला तसं अंकित बोलला, तुझी हिंमत कशी झाली आचलसोबत हे असं करायची. अक्षय आता त्याच्या BMW मध्ये बसून त्याच्या घरी चालवत होता. तो स्वतःच ड्राईव्ह करत होता. अंकितचा रागात आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमगले. ओ, तुम्हाला तर वाईट वाटलं मिस्टर अग्रवाल. तुमची फ्युचर वाईफ अशी तर खूप समजदार आहे, पण तिच्याकडून एक चूक झाली. तिने मला रागवायला भाग पाडले ना, त्याच्यामुळे मी तिला ही शिक्षा केली आहे. बोलत बोलत अक्षयचा आवाज कठीण झाला होता. अंकित पण रागात बोलला, असं पण काय केले आचलने का तुला तिच्याशी असं तू तिच्याशी असं वागलास? मी तर तुला चांगल्या घरचा माणूस समजत होतो, पण आज जे काही आचलसोबत वागलास ना, त्याच्याने तुझा कॅरेक्टर मला चांगलाच समजला. त्याचं बोलणे ऐकून अक्षयला जोरात हसायला आले. माझं कॅरेक्टर आणि का? आणि स्पेशल तुझी बायको आणि मी दोघे काही धुतलेल्या तांदळाचे आहेत का? आणि तुझ्यासारख्या माणसाकडून मी माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेईल का? तू कोण आहेस माझं कॅरेक्टर ठरवणारा? अंकित पण आता इरिटेट होत बोलला, हे बघ अक्षय, चूक तर सगळ्यांकडून होते, पण तू एक मुलीसोबत असं घाण हरकत नाही करू शकत. आचल जशी पण आहे त्याच्या आधी ती एक मुलगी आहे. कमीत कमी या गोष्टीचा तरी विचार करायचा ना तू. एक्झॅक्टली, तिने पण हा विचार नाही का केला? ती पण एक मुलगी असून पण तिने दुसऱ्या मुलीचा विचार का नाही केला? हे बरं होईल का तूच तिला समजाव, नाहीतर माझं समजवण्याचा रस्ता तिला आवडणार नाही. तिचं भाग्य चांगलं आहे का मी तिला आज एक लहान शिक्षा देऊन तिला सोडून दिला, आणि आता शेवटची वॉर्निंग देतोय. ती आता नाही सुधारली तर आणि परत आरुषीला त्रास द्यायचा प्रयत्न पण केला ना तिने, तर परत असं करायच्या हालतीत पण नाही सोडणार. अक्षयने डायरेक्ट अंकितला वॉर्निंगच दिली. रागात अक्षयने कॉल कट केला. अंकितने पण मोबाईल पॉकेटमध्ये ठेवला. अक्षयचं बोलणे ऐकून अंकितला पण झटकाच लागला होता. तो आचलकडे पाहत विचार करू लागला का असं आचलने आरुषीसोबत नक्की काय केले असेल का अक्षय एवढा नाराज झाला. विचार करून करून त्याचं पण डोकं दुखायला लागला होता. आता त्याच्याकडे एवढा विचार करायला वेळ नव्हता. त्याला आता आचलला पटकन तिथून हलवणे हेच गरजेचे वाटत होतं. त्याने एक खिडकीचा पडदा घेतला आणि आचलला झाकून तिला उचलून निघून गेला. त्याने पण बरंच काही या ड्रग्सबद्दल ऐकलं होतं. जर त्याने लवकरात लवकर आचलचा इलाज नाही केला तर तिच्या जीवाला धोका पण असू शकतो. औषधांच्या असरमुळे खूप वेळ आरुषी झोपून राहिली होती. तिला पण समजलं नाही का, आणि जेव्हा ती उठली तोपर्यंत दुपार झालेली होती. आरुषीचं डोकं खूप दुखत होतं. डोकं पकडून ती उठून बसली. तिने आजूबाजूला पाहिले तर ती तिच्या रूममध्ये होती.
रूममध्ये वापस येऊन तिला खूप आनंद झाला होता. पण ती इथे आली तरी कशी? ती खूप डोक्याला ताण देऊ लागली. पण तिला मागील रात्री काय झालं तिला काहीच आठवत नव्हतं. तिला लास्ट टाईमचं फक्त एवढंच आठवत होतं का कोणीतरी तिला बाथरूममध्ये घ्यायला आलं होतं आणि तो बोलला होता का तुला मी अक्षयजवळ घेऊन जातोय म्हणून. त्याच्यानंतर काय झालं तिला काही समजलं नाही. तिला नंतर हे पण आठवलं का कोमलची पार्टी होती आणि त्या पार्टीमध्ये ज्यूस पिल्यावर हे सगळं झालं. तर मग अक्षयने तिला तो ड्रग्स दिला होता का? त्याला जर असं काही पाहिजे होतं मग ॲटलिस्ट त्याने एक वेळा तरी त्याने माझ्याशी बोलायला पाहिजे होतं ना. याच्यासाठी त्याने ड्रग्स देण्यासारखी हरकत का केली? त्याने काही वेळासाठी तर तिला हेच वाटत होतं का हे सगळं अक्षयनेच केलं आहे. पण तिचं मन सांगत होतं का अक्षय असं काहीच नाही करणार. कारण अक्षयने सतत तिची मदतच केली होती ना. तो का असं का करेल? काय खरं आणि काय खोटं हा विचार करून तिचं डोकं दुखायला लागला होता. तिने तिचा मोबाईल पाहिला तर टाईम पाहून ती चकित झाली. ओ माय गॉड, 2 वाजले. मी अजून पण झोपली आहे. तिची हालत कशी पण असू दे पण तिला तिच्या पार्ट टाईम जॉबसाठी पण जायचं होतं. ती जोरात वरून खाली उतरू लागली पण ती जाऊन खाली पडली. एवढी वाईट हालत झाली तरी कशी माझी? आरुषीला आज एकदम तसंच फील होतं जसं पहिल्यांदा अक्षयने ड्रिंक करून नशेत त्याला काही समजलं नव्हतं. त्याने मोनिका समजून आरुषीसोबत ते सगळं केलेलं होतं. पण जेव्हा आज तिला त्या दिवसापेक्षा पण आज जास्तच खराब वाटत होतं. पण नक्की झालं तरी काय होतं आणि मला आठवत का नाही? अक्षयने परत तिच्यासोबत तेच केले ना हा विचार करून ती पॅनिक व्हायला लागली होती. घाबरून तिने मोबाईल पाहिला तर त्याच्यात तिने एक मेसेज होते. एक पूजाचा होता, एक श्रावणीचा होता आणि एक अंकितचा पण होता. तिने श्रावणीचा मेसेज पाहिला. आरुषी, तू ठीक तर आहेस ना? अक्षयने काही केले का नाही? प्लीज, तुला माझा मेसेज भेटला तर सगळ्यात आधी मलाच कॉल कर. मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच्यानंतर तिने अंकितचा मेसेज पाहिला. आरुषी, कुठे आहेस तू? ते मेसेज वाचून आरुषी अजून जास्त कन्फ्यूज झाली होती. तिने लगेच ब्लँकेट काढून स्वतःला पाहिले. स्वतःच्या शरीराकडे पाहू लागली. पण अजून पण तिने कालचेच कपडे घातलेले होते. तिला अजून पण समजत नव्हतं का तिच्या पूर्ण बॉडीमध्ये दुखत का होतं. जर अक्षयच्या डोक्यात असं काही चालू पण होतं तर मग त्याने तिला का सांगितलं नाही? असं बेशुद्ध हालतमध्ये जबरदस्ती करायची काय गरज होती? त्याला लग्न करायचा हा मतलब नाही का माझ्यासोबत तो काहीही करेल? तिला आता खूप दुःख व्हायला लागला होता. तिने मोबाईल फेकला आणि कसं तरी चालून ती बाथरूममध्ये गेली. ती बाथरूममध्ये जाऊन आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहू लागली. तिच्या शरीरावर गळ्यावर कुठलेच निशाण नव्हते दिसत. हे पाहून ती चकित झाली आणि पूर्ण कपडे काढून ती पूर्ण शरीर पाहू लागली. पण तिला कुठेच असे निशाण दिसले नाही जसं मागच्या वेळेस तिच्या बॉडीवर आलेले होते. हे पाहून ती चकित झाली. जसं खरंच तसं काही नाही झाले. मग तिला एवढं थकल्यासारखं का वाटत होतं?
आणि एवढी कमजोरी का होती तिला, हा सगळा विचार करायला टाईम नव्हता. म्हणून लगेच फ्रेश झाली आणि कपडे चेंज करून खाली निघून गेली. ती एवढे विचारात होती का हॉलमधून जाताना तिला अक्षय हॉलमध्ये बसलेला होता. तिने त्याला पण पाहिले नव्हते. ती त्याच्याकडे लक्ष पण नाही गेलं तिचं. कुठे चालली तू, मागून अक्षयचा आवाज ऐकून ती मागे वळून पाहू लागली. तू घरी आहेस तो घरी आहे हे पाहून पण ह्या टायमाला ती आश्चर्य होऊन विचारू लागली. अक्षयने काहीच उत्तर नाही दिले आणि तो चालत तिच्या जवळ गेला. मी विचारलं, तू कुठे चालली आहेस तू? अक्षयला समोर पाहून अजून राग येत होता तिला. तिने दुसऱ्याकडे पाहत उत्तर दिलं, मी जॉबवर चालले आहे. अक्षयला हसायला येत होतं कारण एवढी खराब कंडिशनमध्ये सुद्धा तिला तिच्या जॉबची काळजी वाटत होती. कुठे जायची गरज नाही आहे. आरुषीने चकित होऊन विचारलं, का? कारण मी कोणाला तरी पाठवून सांगितलं आहे का तू आज कामावर येणार नाहीस? अक्षय तिला स्माईल करत म्हणाला, काय? आरुषी त्याचं बोलणं ऐकून खूप शॉक झाली होती. तुला माझ्या ऑफिसचा ॲड्रेस कसा माहिती? तिने कन्फ्यूज होऊन विचारलं. अक्षय बोलला, तुला काय वाटलं असं लहान सहान गोष्टी मला माहिती करून घ्यायला टाईम लागेल? तसं पण तिला पण आता जायचं म्हणजे खूप अवघड होतं. सोबतच तिच्या डोक्यात एक विचार आला. ती स्वतःला थांबू नाही शकली आणि बोलली, आज अचानक तुला माझी एवढी काळजी कशी वाटायला लागली? आरुषीने संशयी नजरेने पाहत विचारलं. आरुषीला सारखं त्याच्याकडे पाहताना पाहून अक्षय पण आता अनकम्फर्टेबल फील करायला लागला होता. काय झालं तुला, तू असं का मला पाहतेस? त्याने जरा चिडत विचारलं. तूच बोल ना, काय झालंय तुला? आरुषीने पण उत्तर न देता प्रश्नच केला. आरुषी, व्हॉट्स रॉंग विथ यू? अक्षयने परेशान होऊन विचारलं. आरुषीला आता उभं नव्हतं राहवत म्हणून ती सोफ्यावर जाऊन बसली. अक्षय, काल रात्री आपल्यामध्ये काही झालं होतं का? तिने अडखळत विचारलं. अक्षयला समजलं नाही का तिला नक्की काय म्हणायचं आहे. अक्षयने तिला टॉन्ट मारण्याच्या अंदाजात बोलला, ओ, तर तुला सगळं माहिती झालं? मागच्या रात्री तिने काय केलं नव्हतं, त्याने तिच्यासाठी काय केलं नव्हतं. आरुषीने अशी परिस्थिती आणली होती का अक्षय एवढा धीट माणूस असताना सुद्धा तो पण पार तुटला होता तिच्या पुढे. जेवढं कांड व्हायचे तेवढे तिने केले होते. त्याने तिच्यासाठी केले होते, फक्त तिच्यासाठी. ह्या इडिएट मुलीसाठी. पण अक्षयचं उत्तर ऐकून आरुषीला खरं वाटायला लागलं होतं. आता तिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. तू असा कसा करू शकतोस माझ्यासोबत अक्षय, तिने रडत विचारलं. अक्षय तिच्या अशा विचाराने थोडा चकित झाला. त्याने त्याचे डोळे बारीक करत विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? त्याच्या प्रश्नाने आरुषीचा राग आणखीनच भडकला होता. तुला समजत नाही का मी काय बोलते ते? तुझ्यासारखा घाण आणि नीच माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. मिस्टर अक्षय राठोड, जनावरांपेक्षाही जास्त नीच हरकत केली तू माझ्यासोबत. अक्षयला जरा पण अपेक्षा नव्हती का आरुषी असं वागेल म्हणून. तिचं बोलणं ऐकून त्याची बोलतीच बंद झाली होती. त्याला असं वाटलं, आरुषी अजून नशेत तर नाही ना? किती काय केले त्याने तिच्यासाठी, ह्या मुलीसाठी, आणि ही का अशी वागते? आता तर त्याला स्वतःवरच राग यायला लागला होता. का मदत केली त्याने तिची? काय गरज होती तुला तिची मदत करायची, हिरो बनायची? त्याने त्या बन्सलपासून
तिला वाचवलंच नाही तर धमकी पण दिली का इथून पुढे तिच्यासोबत कोणीच असं वागणार नाही म्हणून. एवढं सगळं करून एक थँक्स पण नाही ऐकायला भेटलं. त्याचं लक्ष कामातसुद्धा नव्हता लागत. त्याने त्याच्या ऑफिसमधून तिच्यासाठी सुट्टी पण काढली होती आणि आज स्वतः पण आज लवकर घरी आला होता, सगळे त्याचे कामधंदे सोडून. परत येऊन पाहिले तर आरुषी झोपलीच आहे. तर त्याने खाली हॉलमध्ये तिची जागाची वाट पाहू लागला. त्यानेच काल रात्री काय काय नव्हते केले तिच्यासाठी आणि ही मुलगी त्यालाच भांडत होती. त्याने रागातच तिला विचारलं, तुला काय वाटतंय, जे काही काल झालं ते सगळं चुकीचं होतं का? मला नको करायला लागत होतं? तू नको विसरू का आता तू कुणाची बायको आहेस ते? अक्षय राठोडचं नाव लागलंय तुझ्या नावासोबत. आरुषीला असं वाटतंय का तिला वाचवून चूक केली का? आरुषीला त्या बन्सलसोबत सोडायला पाहिजे होतं का? हे माहिती असून का त्याच्या बायकोसोबत काय होणार आहे ते तो गप्प उभं राहून तमाशा पाहणार होता का? हा विचार करूनच अक्षयला खूप दुःख व्हायला लागलं होतं. आरुषीला जरा पण अंदाज नव्हता का अक्षयच्या डोक्यात काय चाललंय म्हणून. बायको? कुठली बायको? तूच तर म्हटला होतास ना आपण लग्न करतोय, पण तू माझ्यावर कधीच प्रेम नाही करणार म्हणून. आणि हे लग्न नाही तर एक कॉन्ट्रॅक्ट आहे. तर मग अक्षय मला उत्तर दे, कोणी अधिकार दिला तुला माझ्यासोबत हे सगळं करायचा? हां, मी एकटीच आहे ह्या दुनियेत, त्याच्यामुळे तू माझा फायदा उठवलास ना? एवढं बोलता बोलता आरुषीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. अक्षयला पण आता राहवलं नाही गेले आणि समोर पडलेल्या टेबलावर त्याने जोरात लाथ मारली. आर यू सिरियस? मी तुझा फायदा उठवेल? तुला वाटतंय मला जर तुझ्यासोबत हे सगळं करायचं राहिलं असतं तर तू माझ्यासमोर हा प्रश्न विचारायच्या पण लायकीची राहिली नसती. अक्षयला आत्ता पस्तावा होत होता. त्याने का केलं असं? आरुषीला नको वाचवायला पाहिजे होतं का त्या बन्सलपासून? खोटं नको बोलू. अक्षयने जर असं काहीच नव्हतं केलं मग तू मला त्या हॉटेलमधून असं का घेऊन आलास? काही उत्तर आहे का तुझ्याकडे? बोल. आरुषी पण रागात बोलली. तिचं बोलणे ऐकून अक्षय पण खूप चिडला होता. मी तुला तिथून का घेऊन आलो हे तू मला विचारतेस? मी एक जिवंत माणूस आहे. माझ्यासमोर असं काही घडताना मी नाही पाहू शकत. आरुषी पण भडकली. एवढं सगळं करून पण तू स्वतःला एक माणूस समजतोय? आरुषीला हेच वाटत होतं का अक्षयने तिला तो ड्रग्स दिला होता. अक्षयला पण रागावर कंट्रोल नव्हता होत. त्याने एक सिगरेट काढली आणि राग कंट्रोल करू लागला. त्याचा हात रागाने कापायला लागले होते. तो आरुषीकडे पाहत म्हणाला, आय कांट बिलीव्ह मला तुझा स्वभाव ओळखायला एवढा वेळ लागला. आर यू हार्टलेस गर्ल? तुला कोणाचीही मनाची काळजी नाही. धिस इज टू मच. आजपासून कधीच तू माझ्यासमोर यायचं नाही, कारण आता मला तुझं तोंड पण पाहायची इच्छा नाही आहे. एवढं बोलून तो दरवाजातून बाहेर निघून गेला. तो तिथून गेल्यानंतर आरुषी एकदम एखाद्या लाशसारखी सोफ्यावर बसली होती आणि जोरात रडायला लागली. अक्षय आता हॉटेल रोज गार्डनच्या रूममध्ये बसला होता. त्याच्यासमोर काही वाईन्सच्या बॉटल होत्या. त्याला जसं आरुषीचं बोलणं आठवत होतं तसं तो पिऊ लागला होता.
हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.